स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर दुपारचे 12:30 वाजलेले आहे आणि इथे माझे 2 पार्सल आलेले होते. तर मिशोचा सेल चालू आहे. तर 4-5 दिवसाआधी मी हे बुक केलं आणि लवकरच माझं पार्सल आलेलं आहे. तर एक पार्सल यायचं आहे आणि हे 2 आले. तर काय आहे ते तुम्हाला दाखवते. आणि बॉक्स तर इतके मोठे दिलेले आहेत, त्या मानाने पार्सल अगदी छोटे आहेत. तर हे पहिलं पार्सल आहे आणि पॅकिंग इतकी असते याची की ते आपल्याला ओपन करायलाच वेळ लागतो आणि बरं आहे, एका अर्थी छान पॅकिंग आहे. तर हे पार्सल मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं. आता असं झालं की एकेकाने घेत असते मी, म्हणजे एका वेळेस काही सगळं बोलवत नाही. जेव्हा कधी सेल चालू झाला तेव्हा बोलवत असते. तर बघू शकता. तर हे एक पॉट आहे आणि इथे बांबूचं जे प्लांट आहे ते बोलावलं मी ऑनलाईनच. आता असं झालं की मी बरेच झाड असे ऑनलाईन मागवलेले आहेत, जसं की जेट प्लांट, मनी प्लांट. आणि नंतर मला कळलं की हे कॉम्बोमध्ये पण मिळतात 2-3 याचा, म्हणजे 3 याचं, जसं की बांबू प्लांट, मनी प्लांट आणि जेट प्लांट. 3 याचं हे आपल्याला स्वस्त पडतं, पण मला तेव्हा लक्षात नाही आलं. मी एक बोलवले, त्याच्यामुळे मग आता ते थोडं महागातच पडलं. तरी पण हे मला 89 रुपयाला पडलं झाड. आणि सोबतच ते काचेचं जे बाऊल आहे ते मिळालं आणि हे बांबू प्लांट. पण पॅकिंग इतकी छान केली त्यांनी, अजिबात म्हणजे फुटायला नको अशा पद्धतीने. तर बघू शकता, हे मला खूप दिवसापासून बोलवायचं होतं. आधी माझ्याकडे एक होतं, जे की आम्ही जुन्या रूमवर होतो तिथे. तर ते काही कारणाने म्हणजे सुकून गेलं. तर म्हटलं चला आता हे बोलवूया. आणि हे काचेचं पॉट मला खूप आवडलं. आता नुसतं झाड जरी घ्यायचं म्हटलं ना, तरी ते आपल्याला काचेच्या ह्याच्यामध्येच ठेवावं लागतं. म्हणून म्हटलं जाऊ द्या, सोबत हे जर मिळते तर यासोबतच बोलवायचं. आणि त्यानंतर दुसरं हे बॉक्स आहे ना, तर हे मेकअप ऑर्गनायझर आहे, जे की आपलं बरंच मेकअपचं सामान यामध्ये ठेवू शकतं. अगदी छोटंसं आहे, पण छान आहे. त्याला असे स्टोरेज आहे 2 साईडला आणि या साईडला बरंच सामान बसतं ते. आता माझं जो मोठा स्टोरेज बॉक्स आहे, त्यावर मी सामान ठेवायची, ते अस्ताव्यस्त व्हायचं. म्हटलं चला यामध्ये ठेवूया. आणि छान आहे, आपलं छोटं-मोठं सामान बऱ्यापैकी बसतं हे. तर मला हे दोन्ही खूप आवडले आणि अशा पद्धतीने मी हे सेट केलं. इथे पूर्ण टिकलीचे पॅकेट आणि खालचा बॉक्स रिकामा आहे. आणखी बरंच सामान ठेवायचं आहे, ते कपाटामध्ये आहे. नंतर कधी ठेवणार. त्यानंतर हे जे कपाट आहे हे आवरायचं होतं मला. तर हे बघा, व्यवस्थित आवरून घेतलं. आता हे मी मुलीच्या नवीन मोबाईलमधून शूट केलं आणि ते तिने डिलीट मारून टाकलं. त्याच्यामुळे मला ते क्लिनिंगचं काही शूट करता आलेलं नाही. तर अशा पद्धतीने ते सेट केलं आणि झाड आता हे इथे ठेवलं. मला हे वर ठेवायचं होतं, पण बघते आता. कारण इथे बरंच सामान असतं, जसं की मोबाईल, चार्जर, माझा ट्रायपॉड. असं वाटतं की फुटायला नको ते, म्हणून आता वरती ठेवायचा विचार करते. आणि या साईडला ऑर्गनायझरवर हे ऑर्गनायझर ठेवलं, जे की कपाट आणि बेडच्यामध्ये आहे. तर छान वाटतं, मस्त असं सामान बसलं आणि सुटसुटीत वाटतं ते. तर एक पार्सल आता बहुतेक उद्या किंवा परवा येईल, ते पण ऑर्गनायझरच आहे. आणि हे मोठं, यामध्ये बरंच असं सामान झालेलं होतं, हे मला क्लीन करायचं आहे. पण ते आता सध्या तरी होणार नाही. 1-2 दिवसांनी ते पण पूर्ण क्लीन करीन, म्हणजे ते घासायचंच आहे मला. तर याच्यामध्ये बरंच सामान आहे बघा. इथे हे हेअर स्ट्रेटनर आहे. त्यात इथे काही देवाचे कपडे खालच्या बॉक्समध्ये, असं छोटं-मोठं सामान बरंच आहे. आणि त्यानंतर आता बघा, हा जो बॉक्स होता ना, म्हटलं याच्यामध्येच आता कचरा जमा करायचा. एक बॉक्स मोठा होता बऱ्यापैकी, तो मी ठेवला. म्हणजे काही असे बॉक्स असले ना, ते मी यूज करत असते, कुठल्या ना कुठल्या उपयोगी लावते. तर इथे वाटाण्याचे दाणे काढायचे होते आणि मेथीची भाजी निवडायची होती. म्हटलं यातच कचरा जमा करून घेऊया, कारण कचऱ्याची बकेट फुल झालेली होती. आणि आता दुपारचे 4:30 पावणे 5 झालेले आहे आणि नळ येणार होते. म्हटलं हे कामं करायची. तर हे बघा, मेथीची भाजी एवढी खराब झालेली आहे ही. बरं, कालच आणली बाजारामधून, ती आणली तेव्हाच असेल बहुतेक. वरून तर पाहायला खूप छान दिसली आणि काल मी ते संध्याकाळी भाजीपाला ठेवला, त्याच्यामुळे तशीच ठेवून दिली फ्रीजमध्ये. आणि आता बघते तर बघा, बरेच पानं सडलेली आहे. तर आता यातली जी चांगली आहे ती निवडणार आणि बाकीची टाकून देईल. कारण अशी भाजी मला निवडायला बिलकुल आवडत नाही आणि ते हाताला सगळं असं चिपचिप होतं. पण म्हटलं जाऊ द्या, आता जे जे पानं चांगले आहेत ते ते वापरायचे. आणि त्यानंतर भाजी वगैरे निवडून घेतली. आता कोथिंबीर निवडायची आहे. तर ते लक्षातच आलं नाही. ते नंतर मग निवडायला घेतलं. त्यानंतर हे सगळं पुसून घेतलं. सगळं भाजीचं ते हिरवं हिरवं सांडलेलं होतं. तर ते वगैरे पुसून घेतलं. त्यानंतर आता चहा करायचा होता. तर माझी मुलगी बोलते की तू तुझ्या मोबाईलमधून शूट कर, माझ्या याच्यातून करू नको.
कारण तिला जास्त मोबाईलमध्ये व्हिडिओ, फोटो आवडत नाही. तिला म्हटलं नवीन मोबाईल आहे तर चल एकदा करून बघ. तर तिला नाही आवडत अजिबात. म्हटलं ठीक आहे नको. त्यानंतर बाहेरून हे कपडे वगैरे आणलेले आहे. कपडे लावायचे आहे आणि आता वाजलेले आहे 5. तर नळं आता उशिराच येत आहे आमचे 6ला येतात. तर सर्व इकडे कपडे वगैरे ते सेट करायचे आहे. म्हटलं आधी चहा घ्यायचा त्यानंतरच हे कपडे. तर मागे टॅवेल लावायला गेली तर मला इथे जाळे दिसले. मग काय तेव्हाच झाडू घेतला आणि काढून घेतले. म्हणजे जेव्हा लक्ष गेलं तेव्हाच काढून घेते मी. आता दिवाळीपासून हे साफ नाही केलं तर पुढच्या महिन्यात साफसफाई करणार आहे मी एकदा रूमची. जेणेकरून म्हणजे मग ते 5-6 महिने म्हणजे डीप क्लिनिंग होणार नाही. तर वरचे जाळे वगैरे काढून घेणार आहे. फक्त आमच्याकडे ते इथे वर हात पुरत नाही तो प्रॉब्लेम येतो. मग शिडी आणावं लागते खाली ऑनरकडून. त्यानंतरच ते करता येईल. त्यानंतर इथे हे कपडे ठेवायला घेतले आणि म्हटलं आधी चहा घेते बाकीचे कपडे नंतर. कारण एकीकडे चहा ठेवला आणि एकीकडे मी हे कपडे आणलेले होते. म्हटलं चहा झालेली आहे तर चहा आधी घेऊन घ्यायची आणि मला कसं गरम गरमच चहा पाहिजे, थंड होऊ देत नाही मी. गरम चहा घेतली की मला घेतल्यासारखी वाटते, मग ते उन्हाळा असो की हिवाळा असो. त्यानंतर इथे कपडे लावायला घेतले आणि मी तुम्हाला काल गॅसबद्दल सांगितलेलं होतं. तर आज सिलेंडरचा नंबर लावावा म्हटलं तर ऑनलाईन लावायचा प्रयत्न केला तर ते बोलले की तुमचा हा नंबर रजिस्टर नाही आणि इतके दिवस तर होतं काहीच प्रॉब्लेम नाही. मेसेज पण येतात सिलेंडरचा तुटवडा नाही हे ते म्हणून आणि नंबर लावायला गेलं तर हा प्रॉब्लेम आलेला आहे. आता परत मला त्या ऑफिसमध्ये जाऊन तो नंबर रजिस्टर करावा लागेल आणि तेही भेटते की नाही भेटत कुणास ठाऊक. आता बरं झालं एक सिलेंडर भरलेला आहे. पण म्हटलं पुन्हा हे जर आता नंबर लावलं तर 20-25 दिवसात कमीत कमी मिळेल. पण कशाचं काय ते नंबरचा प्रॉब्लेम आला. आता परत जाऊन ते करावं लागतं. आणि खूपच आता प्रॉब्लेम होईल की काय असं वाटतं आणि किती दिवस अजून मिळणार नाही हे पण आहे. आणि आता आमच्याकडे ब्लॅकमध्ये तर खूप पैसे घेतात. पण आता बघू. आज जाऊन बघते त्या ऑफिसमध्ये आणि त्यांना विचारते. KYC वगैरे सगळं काय केलेलं आहे मी 2-4 महिन्याआधीच. तरीसुद्धा हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो आत्ताच आला कारण गॅसचा आता तुटवडा आहे त्यामुळे बहुतेक ते कारण असेल. असो त्यानंतर इथे हा पडदा धुतलेला होता तो लावायला घेतला. आणि हा पडदा दर 4-8 दिवसांनी धुवावाच लागतो. जाता येता माझी मुलगी त्याला हात पुसतेच पुसते. त्यानंतर ही कोथिंबीर राहिलेली होती. म्हटलं चला ही पण निवडून घेऊया. आणि आता जास्त काही निवडायची नव्हती. कोथिंबीर छान होती म्हणून मग इथे वरतीच बसली. म्हटलं चला निवडून घेते ते. त्यानंतर नळ आले की पाणी भरायचं आहे. पण भांडे पण घासायचेच होते. भांडे आज लेट झाले. आता 5:15 5:30 झालेले आहे. नाहीतर 4:30ला मी घासून घेते. पण आज असं चिटूक-मिटूक कामं आवरत बसली त्याच्यामुळे मग वेळ झाला. म्हटलं जाऊ द्या एखाद दिवशी लेट. आता चालली मुलगी प्रॅक्टिसला. तिची झाली प्रॅक्टिसची वेळ. आता जाईल तर ती रात्री 9ला येईल. आता 6 झालेले आहे आणि 9पर्यंत ती प्रॅक्टिस करत असते. त्यानंतर इथे बघू शकता हे रूम वगैरे सगळी आवरली आणि हा सोफा माझी मुलगीच आवडते जे की तिला हे अशा पद्धतीने ठेवते. तिला बोलते की खालच्या उशा दिसायला नको असं ठेव तर ती बोलते नाही मला असाच आवडते. मग मी ती जसा ठेवते तसाच राहू देते. ती गेल्यानंतर परत मी माझ्या पद्धतीने ठेवते. त्यानंतर इकडे भांडे वगैरे घासले आणि आता संध्याकाळी 8 वाजले. आता स्वयंपाकाची वेळ. इकडे बघा पाणी वगैरे भरलेलं आहे आणि ड्रम जास्त एक्स्ट्रा भरला मी. आता पाणी भरपूर लागतं कारण माठ लवकरच खाली होतो. पूजा वगैरे 6-6:30लाच झाली. त्यानंतर आता स्वयंपाक काय करायचा हा विचार. तर थोडी मेथी होतीच तोडलेली तर आलू मेथी करणार आहे आणि सकाळची बऱ्यापैकी डाळ पालक होती ती गरम करायला ठेवली. म्हणजे ती आम्हा दोघांना होऊन जाईल आणि रुचीला आलू पालक सॉरी आलू मेथी. त्यानंतर चपात्या आणि आलू मेथीची भाजी. एकीकडे थोडा भात लावलेला आहे. तर रात्रीचं काही जास्त जेवण लागत नाही. तरी पण मुलगी खेळायला जाते तर तिला बऱ्यापैकी मग करावं लागते तिच्यासाठी. तर इथे अगदी थोडी होती मेथी. त्याच्यामध्ये 2 बटाटे घेतले आणि वाटाणे टाकायचा विचार केला. पुन्हा म्हटलं नको. जर तिने नाही खाल्लं तर प्रॉब्लेम येईल. तशी ती मेथी खायला बघत नाही. पण मेथी थोडी आणि बटाटे जास्त असं टाकलं मी त्याच्यामुळे ती खाऊन घेईल. तर इकडे भाजी फोडणी दिली. भात पण होत आलेला आहे. आता चपात्या करायच्या होत्या आणि आता 8:30 होत आलेले आहे. आता मुलगी माझी अर्ध्या तासामध्ये येतेच ती. तर ती यायच्या अर्धा तास आधी स्वयंपाकाला लागते 8-8:30ला. आणि एकीकडे ड्रममध्ये पाईप लावलेला आहे. तर ड्रम भरायचा होता. म्हटलं चला तिकडे पण लक्ष राहते स्वयंपाक पण होते. खिडकीतून आवाज येतोच पाईपाचा. पाणी जर पाईप पडला किंवा काही झालं तर.
त्यानंतर इकडे चपात्या वगैरे केल्या आणि मस्त आलू मेथीची भाजी. तर असा माझा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.